नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओ ज्ञानवर्धक चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. ब्रेन बूम मराठी या ज्ञानवर्धक चॅनलवरती अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, पाण्याची घनता किती तापमानावर महत्तम असते? पाण्याची जी घनता आहे किती तापमानावर महत्तम असते? ऑप्शन 1 4 डिग्री सेल्सिअस, 2 0 डिग्री सेल्सिअस, 3 -4 डिग्री सेल्सिअस, 4 यापैकी नाही. तर पाण्याची जी घनता आहे किती डिग्री सेंटीग्रेडला काय असते? महत्तम असते, म्हणजे जास्तीत जास्त असते. तर ऑप्शन नंबर 1 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता कशी असते? महत्तम असते. तर सुरुवात करूया आजचा दुसरा क्वेश्चन. भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले आहे? भारतामध्ये असं कोणतं सरोवर आहे जे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे? 1 पंपा, 2 छांगो, 3 लोणार आणि 4 दाल. तर या ठिकाणी जे ऑप्शन आहेत आपलं, तर उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर हे लोणार सरोवर, आणि लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कुठे स्थित आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये. बुलढाणा जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये काय आहे? स्थित आहे लोणार सरोवर. हे लक्षात असावं आपल्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, वनस्पती तूप बनवताना कोणते उत्प्रेरक वापरतात? वनस्पती तूप बनवताना कोणते उत्प्रेरक वापरतात? वनस्पती तूप बनवत असताना वनस्पती जे तूप बनवले जातं ते कोणते उत्प्रेरक वापरतात? 1 मॅग्नीज डायऑक्साईड, 2 पॅलेडियम, 3 रेनी निकेल आणि 4 हायड्रोजन. तर वनस्पती तूप बनवताना रेनी निकेल काय केलं जातं? यूज केलं जातं रेनी निकेल. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 वनस्पती तूप बनवत असताना रेनी निकेलचा वापर केला जातो. यानंतर क्वेश्चन नंबर 4, पेशी विभाजनात कोणते अंग भाग घेते? जे पेशी विभाजन होत असताना कोणते अंग भाग घेते? जसं हायड्रा वगैरे वनस्पती आहेत, त्या वनस्पतीमध्ये जे पेशी विभाजन होतं त्याच्यामध्ये कोणतं अंग महत्त्वाची भूमिका बजावत असतं? 1 मायटोकॉन्ड्रिया, 2 केंद्रक, 3 रिक्तिका आणि 4 गोल्गी पिंड. तर यामध्ये सगळ्यात जास्त भाग घेत असतं पेशी विभाजनामध्ये केंद्रक भाग घेत असतं. सेंटर अतिशय काय करत असतो? काम करत असतो. यानंतरचा क्वेश्चन आहे, कांजिण्या हा आजार कसा होतो? कांजिण्या जो आजार आहे, कांजिण्या हा आजार कसा होतो? 1 विषाणू शरीरात शिरल्याने, 2 दैवी प्रकोपाने, 3 मंत्रतंत्राने आणि 4 अतिश्रमाने. तर कांजिण्या जो आहे, चिकन पॉक्स असं त्याला म्हणतो आपण. चिकन पॉक्स जो रोग आहे कशा पद्धतीने होतो? चिकन पॉक्स जो रोग आहे कशा पद्धतीने होतो? कशामुळे होतो? तर 1 ऑप्शन 1 आहे विषाणू शरीरात शिरल्याने, 2 दैवी प्रकोपाने, 3 मंत्रतंत्राने आणि 4 अतिश्रमाने. तर काय होतं? विषाणू शरीरात शिरल्यामुळे काय होत असतो? कांजिण्या रोगाची लागण होत असते, ना की दैवी प्रकोपाने, तंत्रमंत्राने आणि किंवा अतिश्रमाने होत नाही. तर विषाणू शरीरात शिरल्यामुळे कांजिण्या हा काय होतो? आजार पसरत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एड्सचा प्रसार, एड्स जो रोग आहे, एड्सचा प्रसार रोग्याकडून निरोगी व्यक्तीला खालीपैकी कोणत्या प्रकाराने होऊ शकतो? म्हणजे एड्स जो आहे, एड्सला आपण काय म्हणतो? एड्स अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हा HIV या विषाणूमुळे होतो. ह्यूमन इम्युनो व्हायरस या विषाणूमुळे काय होतो? एड्स होत असतो. त्या रोगाचा प्रसार कोणत्या प्रकाराने होऊ शकतो असा प्रश्न केलेला आहे. 1 हस्तांदोलन, 2 लाळेतून, 3 एकाच ताटात जेवल्याने, 4 रक्तदानातून. जेव्हा आपण ट्रान्सफ्युजन करतो, रक्तदान करतो किंवा रक्तदान केल्यामुळं एड्सचा विषाणू जशाच तसा काय होतो? पारेषित होत असतो. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे? उत्तर आहे. हस्तोदल करायला एड्स पसरत नाही, किंवा लाळेतून एड्स पसरत नाही, किंवा एकाच ताटात जेवल्याने एड्स कधीही पसरत नाही. तर रक्तदान केल्यामुळे एड्सचा प्रसार होतो. एड्स हा HIV या विषाणूमुळे होतो. एड्सचा AIDSचा लॉंग फॉर्म आहे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. HIVचं लॉंग फॉर्म आहे ह्यूमन इम्युनो व्हायरस. याच्यामुळे एड्स हा काय होतो? आणि रक्तदान केल्यामुळे काय होतो? पसरतो. ट्रान्सफ्युजन आणि ट्रान्समिशन या दोन्ही पद्धतीमुळे काय होतो? एड्सचे लागण होत असते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, कोणता प्राणी मोती तयार करतो? कोणता प्राणी मोती तयार करतो असा प्रश्न केलेला आहे. कोणता जो प्राणी आहे तो प्राणी काय करतो? मोती तयार करत असतो. 1 लॉबस्टर, 2 आयस्टर, 3 मासे आणि 4 शंख.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑयस्टर. हा प्राणी काय करत असतो? मोती तयार करत असतो. ऑयस्टर. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे काय याचं उत्तर आहे. तर ऑयस्टर प्राणी काय करत असतो? मोती तयार करत असतो. यानंतरचा क्वेश्चन आहे 8वा. स्निग्ध पदार्थाचे पचन कोणत्या भागात होते? जे स्निग्ध पदार्थ आहेत, प्रोटीन्स म्हणतो आपण त्याला, तर कुठल्या भागामध्ये जास्त होतं? म्हणजे कोणत्या भागामध्ये त्याचं काय होतं? पचन होत असतं. स्निग्ध पदार्थाचे पचन कोणत्या भागात होते? 1 जठर, 2 मुख, 3 लहान आतडे आणि 4 मोठे आतडे. तर ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार, कारण स्निग्ध पदार्थ जे आहेत ते मोठ्या आतड्यामध्ये त्याचं काय होत असतं? पचन होत असतं. हे त्याचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे आपल्यासाठी, खालीलपैकी कोण प्राणीजन्य धागा आहे? खालीलपैकी कोण प्राणीजन्य धागा आहे? म्हणजे प्राण्यापासून तयार झालेला धाग्याला प्राणीजन्य धागा असं म्हणतात. पण ती कोण आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. 1 रेशीम, 2 सूत, 3 ताग आणि 4 पॉलिस्टर. तर प्राणीजन्य धागा कोणता आहे? तर या ठिकाणी प्राणीजन्य धागा जो आहे तो रेशीम आहे, कारण रेशीम किड्यापासून आपण रेशीम प्राणीजन्य धागा तयार केला जातो. रेशीम किड्यापासून काय केलं जातं? सूत तयार केलं जातं, रेशीम तयार केलं जातं, रेशीम किड्यापासून तयार होत असतं. हा प्राणीजन्य धागा आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. आणि आता बघूया आपण शेवटचा प्रश्न. पृथ्वीवर 60 किलो वजन असलेल्या वस्तूचे वजन चंद्रावर किती भरेल? पृथ्वीवर 60 किलो वजन असलेल्या वस्तूचे वजन चंद्रावर किती भरेल? असा प्रश्न आपण या ठिकाणी केलेला आहे. तर 1 160 किलो, 2 60 किलो, 3 10 किलो आणि 4 600 किलो. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. छानसं कमेंट करायचं आहे आणि त्या कमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? द्यायचं आहे. छानसं कमेंट करा आणि कमेंट करून काय करा? या प्रश्नाचं उत्तर करा. एक हिंट देतो तुम्हाला. जर पृथ्वीवर 60 किलो वजन असलेल्या वस्तूचे वजन चंद्रावर किती भर असं केलेलं आहे? कारण पृथ्वीच्या 1/6 पट काय असतं? चंद्रावर वजन असतं. म्हणजे पृथ्वीवर जर ते 60 किलो भरलं तर या ठिकाणी एक 10 किलो भरेल, अशा पद्धतीनं असतं. कमेंट तुम्हाला उत्तर